जेवढी सासरची मंडळी जबाबदार आहेत तेवढीच माहेरची मंडळी सुद्धा तिच्या या मृत्यूस कारणीभूत आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठा प्रक्षोभक निर्माण झाला। प्रचंड प्रमाणात वैष्णवीसाठी जनआंदोलन उभी राहिली। मात्र यानंतर सुद्धा वैष्णवीसारखे हुंडाबळीचे बळी काय जाणं कमी होत नाही। नुकतंच आत्ता दीप्ती चौधरी हिने हुंड्यासाठी स्वतःचा जीव संपवला। मात्र हा जीव संपवताना जसे सासरची मंडळी जबाबदार आहेत तशी माहेरची मंडळी सुद्धा तितकीच जबाबदार आहेत हे या प्रकरणामध्ये अगदी प्रखरपणे दिसलं। कारण जर मुलगी सातत्यानं तक्रारी करते आहे, सातत्यानं आपलं गारणं आपलं दुःख जर आई वडिलांकडे सांगत आहे, तरी देखील सुद्धा जर आई वडील पुन्हा पुन्हा सासरी आणण्यासाठी आग्रह धरत असतील तर अशा मुलीची माहेरची आणि सासरची दोन्ही दारं बंद होतात आणि मग त्रासाला कंटाळून शेवटी ती आत्महत्येचा पर्याय निवडते। खरं पाहायला गेलं तर पुन्हा मुलगी झाली किंवा पुन्हा मुलगी होईल यासाठी तिचा गर्भपात करण्यात आला आणि ही बाब आई वडिलांना माहीत असून सुद्धा याबाबत कुठलीही कठोर कायदेशीर कारवाई सासरच्यांच्या विरोधात माहेरच्या लोकांनी केली नाही। त्यामुळेच खऱ्या अर्थानं आज दीप्ती चौधरी हिचा व्यवस्थेनं बळी घेतलेला आहे, खोट्या प्रतिष्ठेने बळी घेतलेला आहे, मान सन्मानानं बळी घेतलेला आहे। खरं पाहायला गेलं तर जेवढी सासरची मंडळी जबाबदार आहेत तेवढीच माहेरची मंडळी सुद्धा तिच्या या मृत्यूस कारणीभूत आहेत। त्यामुळे याच्यात सुद्धा कठोर कारवाई ही झालीच पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।